आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। पिढ्यानपिढ्या शेतकऱ्याचा शेत रस्त्यांसाठी चाललेला संघर्ष थांबावा यासाठी महाराष्ट्राचे शिवपाणंद शेत रस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे, राज्य समन्वयक दादासाहेब जंगले पाटील यांच्या वतीने चळवळीच्या माध्यमातून राज्यभर सुरू केलेल्या आंदोलनाला राज्यभर मोठा शेतकऱ्यांचा पाठिंबा मिळत असून जिल्हा तहसील कार्यालयात शेत रस्त्यांसंबंधात गांभीर्य निर्माण करत खेडोपाडी गावागावांचे शेतकरी चळवळीत सहभागी होत असून या आंदोलनाला न्यायालयीन प्राप्त झाल्यानंतर प्रशासकीय कार्यालयाकडून शेतकऱ्यांची शेत रस्त्यासाठी होणारी हेळसाळ थांबवण्यासाठी विविध सामाजिक संघटना अन्नदात्यांच्या पाठीशी उभे राहत आहेत। त्यातच चांदवड तालुक्यातील शासकीय विश्रामगृहावरती शेतकऱ्यांच्या नियोजित बैठकीत राज्यव्यापी आंदोलनाचे निर्णय घेण्यात आले। यावेळी चांदवड शिवपाणंद शेत रस्ता कृती समितीची स्थापना करण्यात आली। त्यानंतर चांदवड तहसील कार्यालय येथे शेतकऱ्यांनी अतिशय गांधीगिरी मार्गाने प्रशासनाला शेत रस्त्यास संबंधित विविध मागण्यांचे निवेदन दिले। यावेळी तहसीलदारांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांना गांभीर्याने घेत शासन निर्णयाची अंमलबजावणी करत विशेष परिपत्रक काढत गावोगावी ग्राम शेत रस्ता समित्या स्थापन करण्याचे निर्देश ग्रामपंचायतांना देत शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासंदर्भात सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या। त्याचबरोबर दर 15 दिवसाला शेत रस्त्यांसाठी जन अदालत सुरू करण्याचे आश्वासन दिले। यावेळी शेतकऱ्यांनी तहसीलदारांना शेतकऱ्यांच्या भावनांचा आदर राखत शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेतल्या म्हणून शेतकरी तहसीलदारांच्या दालनात तहसीलदारांचा सत्कार करून सन्मान करत त्यांना शुभेच्छा दिल्या। यावेळी महाराष्ट्र राज्य शिवपाणंद शेत रस्ता चळवळीचे नेते उपस्थित होते। तालुकास्तरीय कृती समिती निवेदनात सहभागी झाली। संपूर्ण चांदवड तालुका शिवपाणंद शेत रस्ते चळवळीचे शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कृती समितीचे जनक गणपत पानसरे, ज्ञानेश्वर रंगनाथ शिंदे, शंकर श्रावण जाधव, समाधान राजाराम आहरे, उमेश सूर्यवंशी सर, नितीन बाबूराव पानसरे, राहुल भास्कर जाधव, सूरज सोपान जाधव, कैलास जाधव, जगदीश जोशी, राजेंद्र वाल्मिक केकाण, गणपत मुरलीधर जाधव, पंडित राव मोकाट, गणपत रामचंद्र गवळी आदी शेतकरी उपस्थित होते। बागलाण वृत्तांतासाठी विभागीय संपादक सुनील सोनवणे, चांदवड।